नमस्कार. भारताची पुढची मोठी जनगणना आता जवळ येतेय आणि यावेळी गोष्ट फक्त आकडे मोजण्याची नाहीये, तर ही आहे एक डिजिटल क्रांती. देशाच्या भविष्यासाठी हा एक खूप मोठा बदल आहे. चला तर मग या अभूतपूर्व बदलाविषयी सविस्तर जाणून घेऊया. 17 वर्ष विचार करा. 1881 नंतर पहिल्यांदाच जनगणनेमध्ये एवढा मोठा गॅप पडलाय. गेल्या जवळपास 2 दशकांमध्ये भारत किती बदललाय आणि म्हणूनच देशाला आता ताज्या आणि अचूक माहितीची खूप जास्त गरज आहे. त्यामुळेच ही जनगणना खूप महत्त्वाची ठरते. आपण आता कागदाच्या ढिगाऱ्यांपासून थेट पिक्सलकडे जातोय. जुन्या काळात गणक कागदांचे गठ्ठे घेऊन फिरायचे. आता तो सगळा कारभार मोबाईल ॲप्सवर येणार आहे. हा फक्त टेक्नॉलॉजीमधला बदल नाहीये, तर माहिती गोळा करण्याची अख्खी पद्धतच बदलतीये, ज्यामुळे ही प्रक्रिया जास्त वेगवान आणि अचूक होईल. चला तर मग याच्या पहिल्या भागाकडे वळूया. ही जनगणना म्हणजे फक्त माणसं मोजणं नाही आहे, त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. हा एक असा मैलाचा दगड आहे जो भारताचं प्रशासन आणि विकास यांना एक नवी दिशा देणार आहे. ही 2027 ची जनगणना इतकी खास का आहे? कारण यात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच होत आहेत. एकतर ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल. दुसरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच जात आधारित माहिती गोळा केली जाईल. आणि तिसरं, प्रत्येक घराला, प्रत्येक इमारतीला जिओ टॅग केलं जाईल. म्हणजे विचार करा, आपल्या देशाचा किती डिटेल्ड नकाशा तयार होईल. हे सगळं काम 2 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. पहिला टप्पा जो 2026 मध्ये होईल, त्यात घरांची यादी आणि त्यांच्या स्थितीची माहिती गोळा केली जाईल. आणि मग 2027 मध्ये येईल खरा दुसरा टप्पा, जिथे प्रत्यक्ष लोकसंख्येची म्हणजे प्रत्येक माणसाची मोजणी होईल. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. ह्या जनगणनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच नागरिक स्वतः थेट या प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत. तर मग ही स्वगणना म्हणजे नक्की काय आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर आता गणक घरी येण्याची वाट बघायची गरज नाही. आपण स्वतःच आपल्या कुटुंबाची माहिती आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ऑनलाईन भरू शकतो. आणि ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. बघा, फक्त 4 स्टेप्स आहेत. मोबाईल नंबर वापरून लॉग इन करायचं, फॉर्म भरायचा की तुम्हाला एक रेफरन्स आयडी मिळेल. मग जेव्हा गणक घरी येतील तेव्हा त्यांना फक्त हा आयडी द्यायचा. बस, काम झालं. ही सिस्टीम सगळ्यांना सहज वापरता यावी याची पूर्ण काळजी घेतली आहे. आपल्या भागात काम सुरू होण्याच्या 15 दिवस आधीच हे पोर्टल उघडणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते तब्बल 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल. शिवाय भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासायला त्यात इनबिल्ट चेक्स पण आहेत. बरं, मग या डिजिटल फॉर्ममध्ये नक्की विचारणार काय आहेत? चला, त्या 33 प्रश्नांमध्ये एक डोकावून बघूया, जे आपल्या घराची पूर्ण कहाणी सांगतात. पहिला जो टप्पा आहे ना, घर मोजणीचा, त्यात एकूण 33 प्रश्न असतील. यात घराच्या बांधकामापासून ते घरात काय काय सोयीसुविधा आहेत या सगळ्याबद्दल विचारलं जाईल. या प्रश्नांना आपण 3 भागांमध्ये बघू शकतो. पहिला भाग आहे घराच्या स्ट्रक्चरबद्दल, म्हणजे घराची जमीन, भिंती, छत कशाचं बनलंय, घराची कंडिशन कशी आहे, घरात किती लोक राहतात, घर स्वतःचं आहे की भाड्याचं, अशा गोष्टी. मग येतो दुसरा भाग जो घरातल्या मूलभूत सुविधांबद्दल आहे, म्हणजे पिण्याचं पाणी कुठून येतं, घरात लाईट आहे का, टॉयलेटची काय सोय आहे, स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो की दुसरं काही. या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत. आणि तिसरा भाग आहे मालमत्तेबद्दल आणि कनेक्टिव्हिटीबद्दल. यामुळे आपल्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अंदाज येतो. म्हणजे घरात टीव्ही, इंटरनेट आहे का, लॅपटॉप, मोबाईल फोन आहेत का, गाडी, स्कूटर किंवा सायकल आहे का, अगदी घरात मुख्यत्वे कोणतं धान्य खाल्लं जातं, इथपर्यंतचे प्रश्न आहेत. पण आता प्रश्न असा आहे की या सगळ्या माहितीचं सरकार करतं तरी काय? हे फक्त आकडे नाहीत, तर हा भारताच्या विकासाचा खरा पाया आहे. चला बघूया हे कसं काम करतं. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2011 नंतर जनगणना झालेलीच नाही, म्हणजे 17 वर्षांचा गॅप. याचा अर्थ आपले जे पॉलिसी मेकर्स आहेत ते जुन्या डेटावर अंदाज लावून काम करत आहेत. आणि म्हणूनच देशाला पुढे नेण्यासाठी नवीन आणि अचूक माहितीची आज किती गरज आहे हे यावरून कळतं. आपण जी उत्तरं देतो त्याचा थेट परिणाम मोठ्या सरकारी योजनांवर होतो. उदाहरणार्थ, दिलेल्या शौचालयाच्या माहितीवरून स्वच्छ भारत मिशनची दिशा ठरते. पिण्याच्या पाण्याच्या माहितीवरून जलजीवन मिशन आखलं जातं. आणि स्वयंपाकाच्या इंधनाची माहिती उज्ज्वला योजनेसाठी खूप महत्त्वाची ठरते. या नव्या डिजिटल सिस्टमला एक भारी नाव दिलंय, सेन्सस ॲज अ सर्व्हिस. याचा सोपा अर्थ असा की जी माहिती गोळा होईल ते एकदम स्वच्छ, रेडी टू यूज स्वरूपात थेट मंत्रालयांना मिळेल. म्हणजे डेटा गोळा करण्यापासून ते त्यावर ॲक्शन घेण्यापर्यंतचा वेळ खूप कमी होईल. तर मग विचार करा,
आपल्या 145 कोटी लोकांचं हे जे नवीन आणि इतकं डिटेलवार चित्र तयार होणार आहे ते भारताच्या पुढच्या वाटचालीला कसा आकार देईल ही फक्त एक जनगणना नाहीये, तर आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आरसा आहे आणि यावेळी या आरशात काय दिसावं हे ठरवण्यात आपलाही वाटा असणार आहे.